श्रुति विषय गुणा ये द्वे कालौ विधत्त श्रुति विषय गुणा व्यासिता व्याप्य विश्वं या सृष्टि चक्षुराद्या बहिर्विद्युतया या सृष्टि या सर्वबीजप्रकृतिरिति यया प्राणिनः प्राणवन्तः या सर्वबीजप्रकृतिरिति यया प्राणिनः प्राणवन्तः प्रत्यक्षाव्यपन्नस्तनुभिर्वदतु वस्ताभिरष्टा गिरिशः प्रत्यक्षाभिप्रपन्नस्तनुभिर्वदतु वस्ताभिरष्टा गिरिशः या सृष्टिः सृष्टुराद्या भवति विधिभूतया हविर्या च या सृष्टि या सृष्टि या सृष्टि सृष्टुराद्या. Greetings everyone. Respected Vice Principal, Junior College CA Vidyadhar Joshi Sir, dear teachers and all my fellow students. We wish you a very good morning. Welcome to an extravaganza of theatre and drama, which is the first event of Sahitya Rang. Now I would like to request Mrs. Aditi Madhavan, convener Junior College, to share an idea behind Sahitya Ranga. मंगल प्रभात. उपप्राचार्य CA विद्याधर जोशी सर, सर्व अध्यापक, विद्यार्थी व साहित्यप्रेमीजनांना मनःपूर्वक अभिवादन. लिटररी असोसिएशन ही संकल्पना आम्हा भाषाप्रेमी व उत्साही शिक्षकांसमोर आली आणि आम्हाला विविध भाषा शिक्षकांनी एकत्र येऊन काय काय करू आणि काय नको असं झालं. उपप्राचार्य जोशी सर व मंडळाचे सर्व सदस्य यांच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांना साहित्याकडे पुन्हा वळवण्यासाठी या साहित्य रंगा कार्यक्रमाची संकल्पना आकार घेत गेली. सध्या तंत्रज्ञान आणि धावपळीच्या युगामध्ये आपण भाषेपासून दूर जात आहोत. एखादा इमोजीसुद्धा आपल्याला भावना व्यक्त करायला पुरतो इतकी त्रोटक झाली आहे आपली भाषा. त्यामुळे आपला शब्दसाठाही संकुचित होऊ लागला आहे. एखाद्या जागेचं वर्णन करायला जिथे मोठमोठ्या कवींनी काव्य लिहिली त्याचं वर्णन करायला आपल्याला मात्र छान, मस्तच यापुढे शब्दच सापडत नाहीत. त्यामुळे आपल्याला साहित्यात डोकावण्याची खूपच गरज निर्माण झाली आहे. हाच व्यासंग मुलांमध्ये जोपासला जावा हा या मालिकेमागचा उद्देश आहे. साहित्य रंग या मालिकेमध्ये आपण आपल्या महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या 5ही भाषांमधील विविध साहित्य प्रकारांचा आस्वाद एकाच वेळी घेणार आहोत. आणि असा हा प्रयोग आपल्या महाविद्यालयाच्या रंगमंचावर पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे लिटररी असोसिएशन या संकल्पनेतून सर्व भाषांना एकाच छताखाली आणल्याबद्दल आम्ही सर्व भाषा शिक्षक महाविद्यालयाचे मनापासून आभार मानतो. अशा साहित्य प्रकारांचा आढावा घेताना नाटक या साहित्य प्रकाराने सर्वप्रथम आकर्षित होणं साहजिकच आहे. कारण नाट्यम भिन्न रुचेर जनस्य बहुधा प्येकम समाराधनम असं कालिदासाने त्याच्या मालविकाग्निमित्रम या नाटकामध्ये म्हटलेलंच आहे. इट मीन्स द स्टेज इज द ओनली एंटरटेनमेंट मीन्स फॉर पीपल ऑफ व्हेरी टेस्ट
and orientations. So we can observe vibrant traditions of theatre have flourished in the cultures across the world. Greek theatre, Roman theatre, Sanskrit theatre, Chinese theatre, and many more to be mentioned. We come across various terms like monologue, ekapatri abhinay. For the common person, we can consider basic two ways to enjoy drama, and that is Natya Vachan and Abhinay. The script can be read with perfect voice modulation without using any gestures or acting is Natya Vachan. Abhinay means actual acting on stage, learning the dialogues by heart. But both are different skills. साहित्यप्रेमींनी विद्यार्थ्यांनी नाटकाची संहिता हातात घेतल्यानंतर या दोहोंपैकी आपल्याला जमेल त्या कौशल्याच्या आधाराने नाटकाचा आस्वाद घ्यावा. खरं तर आजच्या कार्यक्रमासाठी परिस्थिती पाहता आम्ही नाट्य वाचन हा विषय घेतला होता, पण आपले शिक्षक आणि विद्यार्थी इतके उत्साही आहेत की त्यांनी सर्व मर्यादांवर मात करून नाटकाला नाट्यवाचनापासून अभिनयापर्यंत नेलेलं आहे. सो टुडे वी विल एन्जॉय नाट्यवाचन as well as Abhinay in following scenes. Dhanyavad. Thank you, ma'am. Firstly, I would like to thank the FIJC students group for the melodious Nandi that we heard at the beginning of the program. According to our ancient Indian tradition of theatre mentioned by Bharat Muni in his Natya Shastra, every play should start with a Nandi. It is a musical way of praying to the Almighty. Marathi theatre later adapted the practice as well. The Nandi that we heard earlier is from the original play, Abhijnana Shakuntal, written by the Mahakavi Kalidas. Whenever we utter the words Sanskrit literature, we are reminded of Abhijnana Shakuntal every time. It is a play that is universally admired. As the famous German poet, novelist and scientist Goethe declared in 1791, if heaven and earth combined in one name, it would be Shakuntalas. This passion for one of Kalidas's epic plays lives on with us. With these beautiful words, I request the Sanskrit students to present the same play. दुष्यंत आणि शकुंतलेची प्रेमकथा ही संस्कृत साहित्यात खूप प्रसिद्ध आहे. दुष्यंत हा हस्तिनापूरचा राजा असतो. काही दिवसांकरता आपल्या राज्यापासून दूर कण्व ऋषींच्या आश्रमात आलेला असताना तो शकुंतलेच्या प्रेमात पडतो. पण दुर्दैवाने दुर्वास मुनींनी दिलेल्या श्रापामुळे या उभयतांची वाट वेगळी होते. काही वर्षांअगोदर जेव्हा दुर्वास मुनी हे कण्व ऋषींच्या आश्रमात आले असतात तेव्हा शकुंतलेकडून त्यांच्या आधारात इत्यात काही गोष्टी राहून जातात. तेव्हा दुर्वास मुनींना कळून चुकते की हिचे मन कोणी दुसरीकडे विचलित आहे. तेव्हा संतापून दुर्वास मुनी तिला श्राप देतात. तू ज्याचा विचार करतेस त्याला तुझ्याबाबत काही एक आठवणार नाही. काही वर्ष सरल्यानंतर शकुंतलेला मुलगा होतो व त्याचे शिक्षण व पालन पोषण हे पूर्णतः कण्व ऋषींच्या आश्रमात होत असते. तेव्हा दुर्वास मुनींनी दिलेल्या उशापामुळे दुष्यंताला शकुंतलेचे स्मरण होते व तो तिचा शोध घेऊ लागतो. आता अभिज्ञान शाकुंतलमच्या या नाटकात दुष्यंत आपल्या कुटुंबियांना कसा भेटतो व पुढे काय घडते हे आपण कालिदासांच्या विशेष शैलीत आज पाहणार आहोत. जृंभस्व सिंह दंतांस्ते गणिष्ये अविनीत हंत वर्धते तव सौरंभः स्थाने खलु ऋषिजनेन सर्वदमन इति कृतनामधेयसि. किं नु खलु बाले अस्मिन् औरसैव पुत्रे स्निह्यति मे मनः. नूनमनपत्यता मां वत्सलयति. वत्स एनं बालमृगेन्द्रं मुञ्च अपरं क्रीडनकं ते दास्यामि. पुत्र देह्येतत्. कथं चक्रवर्ती लक्षणमपि अनेन धार्यते. सुव्रते न शक्य एष वाचामात्रेण विरमयितुं. गच्छ त्वं मदीयौतेजे मृत्तिकामयूरः तिष्ठति तमस्य उपहर. तथा गच्छामि. भद्रमुख एहि तावत् मोञ्चयानेन बाध्यमानं बालमृगेन्द्रम्. अयि भो महर्षि पुत्र,
भद्रमुख न खलु अयं ऋषिकुमारः। न चेत् मुनिकुमारोऽयम् अथ कोऽस्य व्यपदेशः? कुरुवंशः। कथमेकान्वयो मम? कथमस्य जननी अत्र देवगुरोः तपोवने प्रसूता? अप्सरसम्बन्धेन। अन्तः द्वितीयमाशा जननम्। अथ सा तत्र भवति किमाख्यस्य राजर्षेः पत्नी? कः तस्य धर्मदारपरित्यागिनः नाम संकीर्तयितुं चिन्तयिष्यति? इयं खलु कथा मामेव लक्षीकरोति। यदि तावदस्य शिशोः मातरं नामतः पृच्छामि? न न न न न न, अथवा अनार्यः परदारव्यवहारः। सर्वदमन रे सर्वदमन शकुन्तलावण्यं प्रेक्षस्व। कुत्र वा मम माता? किं वा शकुन्तला एतस्य मातुराख्या? सन्ति पुनः नामधेयसादृश्यानि। रोचते मे एष भद्रमयूरः। अहो रक्षाकरण्डकमस्य मणिबन्धे न दृश्यते। अलम् अलम् आवेगेन नन्विधमस्य सिंहशावकविमर्दात् परिभ्रष्टम्। मा खलु इदम् अवलम्ब्य। कथं गृहीतमनेन? किमर्थं प्रतिषिद्धाः स्मः? शृणोतु महाराज, एषा अपराजिता नाम औषधि भगवता मारीचेन दत्ता। एतां किल माता पितरौ आत्मानं च वर्जयित्वा अपरः भूमिपतितां न गृह्णाति। अथ गृह्णाति? ततः तं सर्पो भूत्वा दश्यति। सर्पः न भूतः एषः। भवतीभ्यां कदाचित् अस्याः प्रत्यक्षीकृता विक्रिया? अनेकशः। देहि पुत्र, आलिङ्गनं देहि। मुञ्च मां, मम खलु तातो दुष्यन्तः न त्वाम्। एष विवाद एव प्रत्यायति। अम्ब पश्य खलु कः एषा मां पुत्रकेति सस्नेहम् आलिङ्गति। आर्यपुत्रमेष एव। एष तव पिता दुष्यन्तः। Thank you for that wonderful performance. And now we move on to the French drama. French, a Romance language, is widely regarded to be among the most beautiful languages in the whole world. A Romance language is a language that uses Latin, historically spoken by the ancient Romans, as its roots. And while French shares the Romance descriptor with heavyweights like Italian and Spanish, it is undoubtedly one of the most fascinating Romance languages. French has more than 1 million words with 20,000 new ones created every year. Also, English continues to borrow words from French like déjà vu, cul-de-sac, and popular phrases like femme fatale or film noir. It is the language of sophistication. So get ready for the wonderful French drama. And hey, don't worry, the subtitles will help you get through. Audience, now we would like to present a play, The Misanthrope, by one of the most famous French literary figures, Molière. Molière? Oh, I think I've heard his name, but can you please tell me more about him? Sure, just like how Shakespeare is to English, Goethe is to German, the same way Molière is to French. His real name was Jean-Baptiste Poquelin. Molière was just his stage name. He was an actor, writer, and director. He has written some of the most important comedies of the human history. His comedies mostly dealt with human weaknesses such as jealousy, hypocrisy, meanness, and fear of death. By putting his characters into ridiculous situations, Molière wants to educate and entertain his audience. Oh wow, the more I know. Before we begin, I wonder if you could give us a summary about the play as well? Absolutely. This is a scene from the second act of the play. The characters are Alceste, the French aristocrat, his friend Philin, his love interest Célimène, her female cousin Eliane, and two of Célimène's suitors, Acaste and Clétendre. Just before this scene, two of
Seliman's suitors, Akast and Clitandre, gather with Seliman and her female cousin Elion to hear Seliman's gossip about the people of the court. Seliman harshly criticizes each of them, and others are highly entertained. In this particular scene, Alceste, who is listening to all of this from the corner of the room, interjects this discussion to object the hypocrisy at hand. Everyone dismisses his comments. Elion delivers her idea about men in love, mentioning that Alceste's disposition is abnormal. She contends that smitten men typically compliment those with whom they are in love. Eventually, after knowing Seliman's hypocritical nature, all her suitors leave, except Alceste, who wants her to marry him and lead a peaceful life. But Seliman does not wish to live a life of flattery and deceit. Alors, ferme, tous ces mes bons amis de cour, vous ne n'aimez pas mes points, et chacun à son tour. C'est pas nous qu'on doit envoyer se montre, que ne vous voyez nada, allez à sa rencontre. Lui présenter la main et d'un baiser flatteur, appuyer le serment d'être son serviteur. Pourquoi s'en-prendez-nous? C'est ce qu'on dit vous blesse. Il faut que le proche à madame s'adresse. Homme Meurblot, c'est à vous, et vos récompenses-ils de son esprit tous ces traits médicants. Son humeur satirique est sans cesse nourrie par les coupables en sens de votre flatterie. Et son cœur arraillé trouverait moins de part s'il avait observé que ne l'applaudit pas. C'est ainsi qu'au flatteur, on doit partout se prendre, des vies où l'on voit les humains se répandre. Mais pourquoi pour ces gens mentés si grands, vous qui condamneriez ce qu'on doit entreprendre? Et ne faut-il pas bien que mon se contredise? Alors comme une voix, veut-on qu'il se réduise et qu'il ne fasse pas éclater en tout lieu l'esprit contrario qu'il a reçu des cieux? Le sentiment d'autrui n'est jamais pour lui plaire. Il prend toujours en main l'opinion contraire et penserait paraître un homme du commun s'il avouait qu'il fait de la vie de quelqu'un. L'honneur de contredire a pour lui tant de charme qu'il prend contre lui-même assez souvent les ânes et ses vrais sentiments sont combattus par lui, aussitôt qu'il les voit de la bouche d'autrui. Les rires sont pour vous, madame, c'est tout dire. Et vous pouvez pousser contre moi la satire. Mais il est véritable aussi que votre esprit se jonne toujours contre tout ce qu'on dit, et que par un chagrin que lui-même, il avoue il ne saurait souffrir qu'on blâme ni qu'on loue. C'est que jamais, mon bleu, les hommes n'ont raison. Que le chagrin contre eux est toujours des saisons. Et que je vois qu'ils sont, sur toutes les affaires, leurs impertinents ou censeurs téméraires. Non, madame, non. Quand je devrais mourir, vous avez des plaisirs que je ne puis souffrir. Et l'on a tort ici de nourrir dans votre âme ce grand attachement au défaut qu'on y blâme. Oh, moi je ne sais pas, mais j'avouerai tout haut. J'ai cru jusqu'ici, madame sans défaut. De grâce et d'attrait, je vois qu'elle a pourvu, mais le défaut qu'elle a ne frappe pas ma vue. Elle frappe tous le mien. Et loin de me cacher, elle sait que j'ai le soin de le lui reprocher. Plus on aime quelqu'un, moins il me faut qu'il me flatte. En ne rien pardonner, le pur amour éclate. Et je bannirai moi tous ces lâchements que je verrai soumis à tous mes sentiments. Et donc, à tout propos, les mots complaisants, donner de l'encens à mes extravagances. Enfin, s'il faut qu'à vous, son repas de l'école, on doit, pour bien aimer, renoncer aux douceurs et du parfait amour, mettre l'honneur suprême, à bien injurer les personnes qu'on aime. L'amour, pour l'ordinaire, est parfait à ses lois. Et l'on voit les amants vanter toujours leur choix. Jamais leur passion n'y voit rien de blâmable. Et dans l'objet aimé, tout leur devient aimable. Ils comptent les défauts pour des perfections et savent y donner de favorables noms. La pâle est au jasmin en blancheur comparable. La noire a fait peur une brune adorable. La maigre est de la taille et de la liberté. La grâce est dans son porte plein de majesté.
la malpropre sur soi de peur d'être chargée et mis sous le nom de beauté négligée. La géante parie une déesse aux yeux, la naine un abrégé de merveilles des cieux. L'orgueilleuse a le cœur digne d'une couronne, la fourbe a de l'esprit sotte et toute bonne. Le torrent parleuse est d'agréable humeur et la muette garde une honnête pudeur. C'est ainsi qu'un amour dont l'ardeur est extrême aime jusqu'au défaut des personnes qu'il aime. That was an indeed lovely performance. Let's move on to the next drama. गुल खिले गुलशन खिले और खिले गुलदस्ते। नाटिका शुरू करने से पहले आप सभी को मेरा नमस्ते। नाटिका का नाम है चारों तरफ। प्रस्तुत नाटिका मान ना मान मैं तेरा मेहमान कहावत को चरितार्थ करती है। अतिथि देवो भव हमारी संस्कृति है, पर अतिथि व्यक्तिगत इच्छाओं में बाधा बन जाता है। कुछ अतिथि इस तरह परेशान करते हैं, अतिथि देव नहीं शैतान लगने लगते हैं। और ऐसे फोकट के खाने वाले व्यक्ति हर जगह पाए जाते हैं। कहानी के पात्र पति दीनानाथ, पत्नी नौकरानी तुलसी, पति के मित्र कृष्णानंद, प्राणनाथ, गुलजारी लाल, दया नारायण। प्रस्तुत कहानी में पति पत्नी में अनबन हो गई है। पति पत्नी को कुछ बाहर घुमाने तथा सिनेमा के बहाने मनाने की कोशिश कर रहा है। पत्नी मान गई है, पर घर पर आए एक एक कर मेहमान सारी योजनाओं पर पानी फेर देते हैं। हाँ, तो सिनेमा के बाद खाने में चिकन करी, कोरमा, बिरयानी, कोफ्ता और नान और सलाद और मीठे में पूरी। लेकिन देखिए जनाब, अगर इस बार भी आपने कोई गड़बड़ की तो आपका और हमारा कॉन्ट्रैक्ट कैंसिल। आपका जैसा भी कोई भी दोस्त क्यों ना मिल जाए। मैंने कहा कैसे कैसे दोस्त थे आपके, ना अकल ना शक्ल। कल की ही बात है मिस्टर शर्मा ने। कल की बात छोड़ो डार्लिंग, बस आज की बात करो। मेरा जी चाहता है खाने के बाद किसी लंबी सैर को निकल चले। कितने दिन हो गए हम इकट्ठा कहीं घूमने नहीं गए। आपको आपके दोस्तों से फुर्सत मिले तब ना। दोस्त? तो तुम्हें लगता है जो ऐरे गहरे नत्थु कह रहे आए दिन हमारे यहाँ टपकते रहते हैं, ये मेरे दोस्त हैं? मैं तो यही समझती हूँ। तो तुम गलत समझती हो, या तो बस जाहीदारी समझो जो मैं उन्हें धुतकार नहीं देता, वरना मेरी आदत तुम अच्छी तरह से जानती हो। कोई कितना भी बड़ा क्यों ना हो, उसे डांट कर रख देता हूँ। जी मैंने कहा आज का घूमने का प्रोग्राम रहने ही दीजिए। खाना और सिनेमा के बाद बहुत देर हो जाएगी और तुलसी बेकार में ही परेशान हो जाएगा। और बाबा की आदत तो आप जानते ही हो, जो 10 बजे नहीं उसकी नींद टूट जाती है और मुझे घर पे न देखा तो सारा घर अपने सिर पे उठा लेगा। मैं समझता हूँ, लेकिन मैं चाहता हूँ आज बाबा को भी साथ ले चले। रंगीन फिल्म है, खुश होगा। और जो अंधेरे में चीखा तो तुम उसकी चिंता ना करो, कहोगी तो उठ के बाहर ले जाऊंगा। पर आज चाहते हो कि आज लंबी सैर को भी चले साथ में। चलो अब तुम जल्दी तैयार हो जाओ। तुलसी, अरे ओ तुलसी। जी साहब। जरा देखना बाहर कौन है, जो भी हो कहना साहब घर पे नहीं है। जी साहब। फरमाइए। आप फरमाइए।
जी साहब तो साहब की तो ऐसी की तैसी, तुम हटो सामने से, आदमी हो या चीन की दीवार। क्यों जनाब, ये क्या बदतमीजी है? कोई 10 मील पैदल चलकर हुजूर के दर्शन करने आए और जवाब मिलता है फरमाइए। हो नहीं, आओ बैठो बैठो। कहाँ से आ रहे हो? जहान्नू से। नमस्ते भाभी। तो क्या मैं पूछ सकता हूँ जनाब पिकनिक में तशरीफ क्यों नहीं लाए? अरे क्या बताओ भाई, यूं ही कुछ देर हो गई थी। मैंने सोचा कि भाभी मैं तुम्हें बता ही देता हूँ, इन महानुभाव जिन्हें आपके पति होने का सौभाग्य प्राप्त है, इन्हें बड़े नकेल की जरूरत है। अरे यार सब मजाक छोड़ो, बताओ इस वक्त कहाँ से आ रहे हो? कहाँ से आ रहा हूँ? कमाल है। तो जनाब समझते मैं तुम्हारी तरह किसी होटल, क्लब, बालरूम या रेस कोर्स से आ रहा हूँ? ये सब गुलछर है ना, आप ही को मुबारक। मैं शरीफ हूँ, शरीफों की तरह सीधा दफ्तर से लौट रहा हूँ। अरे मैं तो इसलिए पूछ रहा था कि खैर छोड़ो, कुछ चाय वाय पियोगे? जी हाँ, चाय पीजिएगा। नहीं भाभी, चाय मैं बाद में पीऊंगा, पहले इस कमबख्त की खबर ले लूं। आपको पता ही ये बाहर से जितना भोला दिखता है ना, अंदर से तो ये उतना ही। तुलसी जी बेबी जी। सुनो जरा, चाय के लिए पानी रख दो। वैसे भाभी चाय के साथ क्या खिलाओगी? जो आप चाहें। तो थोड़े पकौड़े ही तल दो, पालक के पकौड़े अच्छे तलती हो। जी। अरे प्राण, मैं यह कह रहा था कि आज हम लोग। मैं तुम्हारी एक बात नहीं सुनूंगा। आखिर तुमने हमारी भाभी को समझ क्या रखा है? वो बेचारी पूरा दिन घर में बैठ के तुम्हें भगवान की तरह पूछती है, और तुम? भाभी अब चाय बनाकर थोड़ा आराम से आना, तब तक मैं इससे 2 बात कर लेता हूँ। अरे भाई मैं ये कह रहा था कि आज हम तो तुम्हारे खातिर पिकनिकों का इंतजाम करते रहे, और तुम? अरे भाई क्या कहूँ, काम ही से फुर्सत नहीं मिलती। मैं तो खुद चाहता था, लेकिन सुनो, आज हम लोग जरा, मेरा मतलब है मैं और तुम्हारी भाभी जरा। तुलसी, अरे ओ तुलसी। जी साहब। सुनो, अब इससे कह दो क्यों उनसे ना कहे कि फरमाइए। अरे नहीं, तुलसी को आवाज देने की कोई जरूरत नहीं, दरवाजा खुला ही था। मैंने तो इसीलिए खटखटाया कि कहीं तुम भाभी से। ओह आओ बैठो बैठो। न जाने घर वाले कहाँ चले गए। मैंने सोचा जब तक नहीं आते तुम्हारे यहाँ वक्त काटी कर लूं। और आप? ये है मेरे प्रिय मित्र प्राणनाथ जी, फाइनेंस मिनिस्ट्री में, हाल ही में टाटा नगर में थे। और ये है हमारे पड़ोसी कृष्णानंद जी। सुना था तुम मुंबई जाने वाले हो? हाँ, इरादा तो है, लेकिन इस वक्त माफ कीजिएगा प्राण साहब, इनसे हमारी थोड़ी बेतकल्लुफी है। कुछ चाय वाय मिलेगी या नहीं? जी जरूर जरूर, चाय बन रही है, कुछ साथ लेंगे? ऐसा कुछ खिला जिससे पता चले कि पेट में कुछ पहुंचा है। जी पालक के पकौड़े बन रहे हैं, चलेंगे? अरे नहीं, उनसे मेरा क्या होगा, मुझे भी ठोस अनाज की जरूरत है। क्या पता घर वाले कब आएंगे। भाभी कहाँ है? भाभी को बुलाओ। भाभी जी अभी आई। नमस्ते भाभी, क्या हालचाल? जी मैं अच्छी हूँ, आप सुनाइए। बस मजे है। आपको इसीलिए तकलीफ दी, चाय के साथ क्या खिलाओगे? जी जो आप चाहें। अरे भाभी, खाना क्या है? 2-4 अंडों का ऑमलेट, कुछ टोस्ट, हो सके तो सैंडविच। पालक के पकौड़े तो प्राणनाथ जी के लिए बन रहे हैं। अरे नहीं, हम सब खाएंगे। हाँ बिल्कुल। तो भाभी, पालक के साथ साथ थोड़ा बैंगन और गोभी भी तल लेना। जी बैंगन और गोभी तो। अरे भाई कृष्णा, दरअसल बात यह है कि पर ना हो तो आलू के पराठे बना दो। आलू तो होगा ही, और मुद्दत हो गई है आलू के पराठे खाए। और भाभी उसमें प्याज मत डालना, प्याज से मेरा जी में चलता है। जी अरे कृष्णा, दरअसल बात यह है कि। जी रहने ही दीजिए अपनी सफाई, मैं सब जानती हूँ। आज नहीं, यह तुम्हारा रोज का दस्तूर है। जब आओ बेचारी भाभी के साथ झगड़ा। अरे भाई झगड़ा वगड़ा कुछ नहीं हुआ, असल में बात जरा ये है कि। तुलसी, अरे ओ तुलसी, कहाँ जाके मर गया? माफ कीजिएगा, मैं जरा।
क्या दया नारायण आ चुके हैं? जी नहीं। क्यों? बड़ा उल्लू का पट्टा है, मुझे बेकार परेशान किया। खैर तुम मुझे 7 रुपए देना, ये टैक्सी वाले को दफा कर दो, फिर इत्मीनान से बातें होंगी। 7 रुपए? तुलसी, अबे ओ तुलसी। बड़ा उल्लू का चरका निकला। कह रहा था ठीक 6 बजे यहाँ पहुँच जाऊंगा। कहाँ मर गया जाके? तुलसी बाजार गया है। ओह, अच्छा मैं लाता हूँ अभी, ठीक है? सुनो, जरा मुझे 7 रुपए देना। मैंने कहा मुझे 7 रुपए। मेरे पास जो खजाने दबे पड़े हैं, फावड़ा लाके खुदवा दीजिए। ओहो, जरा धीरे बोलो, वो लोग सुनेंगे तो क्या कहेंगे? क्यों धीरे बोलूं? मुझे किसी का डर नहीं। फिर वही मैं कहता हूँ, तुम समझती क्यों नहीं हो? बहुत समझ चुकी हूँ मैं भी कुछ कहूँ। सिनेमा और शहर के जो चोचले थे, यह मालूम न था कि पूरा दिन बैल की तरह जोतना पड़ेगा और पूरी रात रसोई में सर पीटना पड़ेगा। अरे भाई, तुम बिल्कुल नहीं समझती। क्या तुम समझती हो कि खैर ला, मुझे 7 रुपए दो, गुलजारीलाल बाहर खड़ा है, उस मुसीबत को तो टालो। उसे क्या टालेंगे? बुलाकर गोद में बिठाओ और पकोड़े और पराठे ठुसाओ। नहीं डार्लिंग नहीं, जल्दी से मुझे 7 रुपए दो, वरना वो गुलजार। टैक्सी वाले को बाकी। ये अच्छा किया तुमने कि 10 की नोट ले आए। मेरे जेब में इस वक्त सिर्फ 10 नए पैसे थे और मुझे अभी अच्छा प्यारा मैच चला। दया नारायण आया तो उसको क्या कहूँ? कहना तुम बड़े झूठे, दगाबाज और बदमाश हो। वक्त देते हो लेकिन वक्त पर कभी आते नहीं। मिलोगे तो तबीयत साफ कर दो। बाय बाय। क्यों भाई, कितनी देर है अभी? मेरे पेट में तो चूहे नाच रहे हैं। काफी देर हो चुकी है, मुझे घर भी जाना है। बहुत समय हो गया है। क्या पता मेरे घर वाले भी शायद आ चुके हो। ठीक है, अभी 2 मिनट में जरा देख के आता हूँ। चाय पी लो। क्या यार, जो खाना तैयार है वो तो ले आते। हाँ, पालक के पकौड़े भी बन के तैयार ही होंगे। वो तुम्हारी भाभी लेकर आ रही है। डार्लिंग, तुम भी आ जाना। हाँ भाभी, आओ ना आप भी। भाभी, वाह भाई, आज तो मजा ही आ गया। पराठे बनाना कोई हमारे भाभी से सीखे। और पकौड़े? पकोड़े भी लाजवाब बने थे। हमें तो पता ही नहीं था भाभी इतने उमाद पकोड़े बनाती है। कल फिर खिलाओगी भाभी? जरूर। अच्छा भाभी, चाय के लिए धन्यवाद। इसमें धन्यवाद की क्या बात है? मैं तुम्हें बताओ भाभी, खैर हमारी तो दूसरी बात है, लेकिन तुम इसके दोस्तों से थोड़ा तुनक कर बात किया करो। कोई आए जाए, मरे या जिए, तुमसे सरोकर कोई नहीं है। अच्छा भाई दीनानाथ। अच्छा भाभी, मैं चलता हूँ। चलो फिर मैं भी चलता हूँ, घर वाले भी आ गए होंगे। तुम ही बताओ, इसमें मेरा क्या कसूर है? मुझे डार्लिंग वार्लिंग मत कहो, मैं डार्लिंग नहीं। ना, तुम ही बताओ डार्लिंग, इसमें मेरा क्या कसूर है? हम तो ऐसे किसी के यहाँ जाते भी नहीं। आदमी को वक्त बेवक्त भी तो देखना चाहिए। न जाने दूसरा किस हाल में हो, कहीं आने जाने का प्रोग्राम हो उनका। बहुत हुआ आना जाना, मैं सब समझती हूँ। तो तुम कहना चाहती हो कि मैं ही उन्हें पैगाम भेज भेज कर घर बुलाता? और नहीं तो क्या, हम पे 1 पैसा खर्च करने की नौबत आई तो आप पे आफत आ जाती है। खैर छोड़ो अब ये किस्सा। कमबख्त ने पूरा प्रोग्राम चौपट कर दिया। अब आए कोई मेरे यहाँ, बाहरी से सड़क का रास्ता न दिखा दिया ना, तो मेरा नाम भी दीनानाथ नहीं। आपका क्या है, आप कोई और नाम रख लेंगे। और राहगीरों को उठा उठा कर पूरा घर भर लूंगा कि आओ, मेरी बीवी बहुत अच्छे पकौड़े तलती है और पराठे बनाने में तो उसका जवाब नहीं। हमें तो कभी न खिलाए आप।
आपको घर की कोई चीज पसंद हो तब ना। फिर वही, तुम्हें मेरे सिर की कसम है डार्लिंग, मुझे ज्यादा परेशान मत करो, मैं पहले से ही बहुत परेशान हो चुका हूँ। तो कहो चलती हो अब? कहाँ? अपने माँ बाप के घर पहुँचा दीजिए। ओहो नहीं, सिनेमा। 9 बजे सिनेमा? अभी मेरा इतना भी दिमाग खराब नहीं हुआ है कि 9 बजे मैं सिनेमा देखती फिरूं। जल्दी से तैयार हो जाओ, सिनेमा नहीं तो कहीं टहल ही आएंगे। 9 बजे? हाँ यही तो वक्त है जब हम आसानी से फरार हो सकते हैं। मेरी हालत पे तो दया खाओ डार्लिंग, जल्दी से तैयार हो जाओ। और बाबा? चाहो तो बाबा को भी साथ ले चलो, और तुलसी को भी, तुलसी बाबा को संभाल लेगा। और रात 12 बजे मुझे वापस रसोई में धकेल दीजिएगा। ओहो, सिनेमा नहीं सही तो कहीं बाहर खाना ही खा के आएंगे। मेरी हालत पर थोड़ी दया खाओ, जल्दी जाओ तैयार हो जाओ। और तुलसी, अरे ओ तुलसी। जी साहब। यहाँ आना जरा। देखो बाहर चारों तरफ अच्छी तरह देखकर बाहर के दरवाजे को बाहर से ताला लगा देना, और फिर पिछवाड़े की दीवार फांद कर मेरे पास आओ जल्दी। जी? जी भी कुछ नहीं, जो कहता हूँ उस पर अमल करो। सिर्फ बचने की अभी सिर्फ यही सूरत है। और हाँ, आके तुम भी तैयार हो जाओ, घूमने चलेंगे। जी अभी लाया। काली साड़ी नहीं चलेंगी डार्लिंग, इस वक्त तो कोई नीली साड़ी पहनो। चांदनी रात में तुम पर नीली साड़ी कितनी खिलती है। अब रहने भी दीजिए, किसे दिखाना है? नहीं डार्लिंग, इस वक्त तो नीली ही साड़ी पहनो, और जूड़े में चमेली का फूल लगाना। अब रहने दीजिए चोचले। जी लगा दिया साहब। गुड, अच्छी तरह देख लिया था ना? जी अच्छी तरह लगा दिया। चलो जाओ, जूते वूते पहन लो, और फिर उसी तरह दीवार फांद कर चारों तरफ देख कर दरवाजा खोलना, ठीक है? जी। आहा, ये हुई ना बात। तुलसी, अबे ओ तुलसी। जी साहब। जाओ खोलो दरवाजा, लेकिन जरा होशियारी से। जब रास्ता पूरा साफ हो तब दरवाजा खोलना। जी। हाँ तो डार्लिंग, मैं तुमसे कह रहा था कि साहब गजब हो गया। क्या हुआ? इतने घबराए हुए क्यों हो? जी वह? अरे वह क्या, कुछ कहो भी। जी कोई दीवार फाड़ रहा है। क्या कहा? दीवार फांद रहा है? कौन सी दीवार फांद रहा है? जी हमारी दीवार? कौन हमारी दीवार फांद रहा है? मैं फांद रहा हूँ, तुम्हारा बाप। बचने का खूब तरीका निकाला तुमने। बाहर से दरवाजा बंद करके तुम्हें लगता है तुम मुझसे बच जाओगे। ओह नहीं भाई, माफ करना, हम तो डर ही गए थे कि न जाने कौन। जी हाँ, अब आपको हमसे डर ही तो लगेगा। नहीं, यह बात नहीं है दया नारायण, बात यह थी कि मैं बात कुछ नहीं जानता। पहले मेरी बात का जवाब दो। तुम बाहर का दरवाजा बंद करके वो हम लोग जरा बाहर जा रहे थे। खूब, दरवाजा बाहर से बंद है और तुम बाहर जा रहे थे। 50 बार कहने के बाद आज मैं आया हूँ, और इस इरादे से आया हूँ कि आज मैं यही रुकूंगा रात को। रात यही रहोगे? लेकिन हम लोग तो। चुप रहो यार, माफ करना भाभी, इनसे मैं निपट लूंगा। तुम जल्दी से जाके मेरे लिए कुछ खाने के लिए ला दो, आज तो शाम की चाय भी नसीब नहीं हुई। लेकिन तुम चुप रहो जी, तुम्हारी लेकिन मैं अभी निकालता हूँ। तुम क्या समझते हो मुझे? तुम समझते हो तुम भाभी को धोखा दे सकते हो मेरी? तुम सारी दुनिया को धोखा दे सकते हो? भाभी, तुलसी के यहाँ तो मेरे लिए एक कुर्ता पजामा भेज देना, और मेरे लिए अलग से बिस्तर लगाने की कोई ज़रूरत नहीं है। मैं इसी के साथ सो जाऊंगा। क्यों वे घन चक्कर? तुम समझते हो क्या हो मुझे? हड्डी पसली एक कर दूंगा तुम्हारी। जी जी Thank you so much for that amazing performance. And now onto the English drama. When we speak of English drama, the beginnings of drama in England are obscure. It began with the early Romans, but then evolved gradually under various influences. The modern theatre, with its picture-frame stage, its actresses taking female parts, its movable scenery designed to create a visual image of the local and artificial light, came in much later due to French influence.
George Bernard Shaw was one of the most brilliant playwrights of his time. It was in the late 19th and early 20th century that Shaw and Oscar Wilde elevated the English drama to a new level. Today, we stage a piece of brilliance, Pygmalion, which is a creation of George Bernard Shaw. Over to Avni for further details. Pygmalion, a romance in 5 acts, was written by George Bernard Shaw in the modern age. The play was first presented on stage in 1930. It is a reworking of a Greek mythology. In Shaw's Pygmalion is Professor Higgins, who converts a normal, ignorant flower girl, Eliza, into a woman of high society by creating a new speech for her. As characters, we have Professor Henry Higgins. He is the professor of phonetics and is a bachelor. Then we have Colonel Pickering. He is the author of spoken Sanskrit. He is very passionate about phonetics. Then we have Eliza Doolittle, an ignorant and uncouth flower girl. Then we have Mrs. Pierce, the housekeeper of Henry Higgins. Of the 5 acts, we have tried to give a compressed glimpse of Act 2 in this play. The act is about Eliza arriving at Professor Higgins' laboratory to take speech lessons. The earlier night, Professor Henry Higgins bets that he can transform the Cockney-speaking flower girl, Eliza Doolittle, into a sophisticated duchess. What follows is what you all get to see in the presentation. Well, that's the whole show. It's amazing, really. I haven't taken half of it in, you know. Would you like to go over any of it again? No, thank you. Not now. I know it's a complex task to keep on listening, as you will find sound different as A to B. What's the matter? A young woman wants to see you, sir. Well, sir, she says you'll be glad to see her once you know what she has come about. She's quite a common girl, sir. And oh dear Lord, her accent is dreadful. A young woman? What does she want? Let's have her up. Show her up. Mrs. Pierce? Very well, sir. It is for you to say. Well, sir, here's the woman. This begins the journey of Eliza Doolittle, who enters a new phase of life under the aegis of Professor Higgins and Colonel Pickering. What? This is the girl I jotted down last night. She's of no use. Be off you. I didn't want you. Don't you be so saucy. You went hard what I came for yet. Did you tell him I came in a taxi? Nonsense, though. What do you think? A gentleman like Mr. Higgins gets what she came in? Oh, we're proud. He ain't giving me any lessons. Not him. I've heard him say so. I'm not here for him compliments. And if your money's not good enough, I can go elsewhere now. Good enough for what? Good
Good enough for you. Now you know, don't you? I'm here to have lessons. I am. And I'm gonna pay him for two. Make no mistake. Well, what do you expect me to say to you? Well, if he was a gentleman, you might have asked me to sit down, I think. Didn't I tell you I'm bringing you prisoners? Pickering, shall we ask this baggage to sit down or shall we throw her out of the window? Oh, I won't be called as baggage when I'm willing to pay a lady. What is it you want, my girl? I want to be a lady in a flower shop instead of sitting at the corner of a room. But he won't take me until I speak more gentle. He's ready to teach me. Well, here I am, ready to pay. How can you be such a foolish girl to think you can afford to pay Mr. Higgins? Why shouldn't I? I know how much a lesson costs as I do. And I'm ready to pay. How much? Now you're talking. I thought you'd come off it when you had a chance of getting back a bit. You had a drop in, hadn't you? Sit down. Oh, if you're going to make a compliment of it. Sit down. Sit down, girl. Do as you're told. Ah! Won't you sit? Don't mind if I do. What's your name? Lisa, Little. Eliza, Elizabeth, Betsy and Bess, they went to the woods to get birds' nests. They found a nest with 4 eggs in it. They took one apiece and left 3 in it. But don't be so silly. You mustn't speak to the gentleman like that. Why won't he speak sensible to me? Well, how much do you propose to pay me for the lessons? Me? By comparing your fee to a millionaire, it's like you're paying 60 pounds. 60 pounds? Somebody is going to touch you with a broomstick if you don't stop snilling. Sit down. One would think you was my father. If I decide to teach you, I'll be worse than 2 fathers of yours. Here. What's this for? To wipe your eyes, to wipe any part of your face that feels moist. Remember, that's your handkerchief and your sleeve. Don't mistake one for the other, as you will become the lady of the shop. Higgins, I'm interested. What about the ambassador's garden party? I'll say you're the greatest teacher alive if you make that good. And I'll bet the expenses of this experiment you can't do it. Oh, and I'll pay for her lessons. Oh, thank you, Captain. You are real good. And remember, Higgins, don't flatter her. What is life but a series of inspired folly? The difficulty is to find them to do. Never lose a chance. It doesn't come every day. I shall make the Duchess of Blacktail Guttersnipe. Yes, in 6 months, in 3 months, if you are good ear and quick tongue, I'll pass her of anything and take her anywhere. Let's start today. Take her clothes off, burn them, buy a new one. Where should I put her? Put her in the dustbin. Oh, come on, Higgins. You mustn't walk over everybody like this. Oh, please sit down. What a performance! And now we move on to the Marathi drama. Pula Deshpande and his writings have the most unbreakable of bonds with Marathi hearts. His writing style, which balances humor, compassion, and simplicity, has ruled Marathi hearts for decades. His versatile genius had generous contributions as a writer, poet, musician, composer, director, actor, and producer. Today we will have a chance to see the enactment of Pula's play Bhagyavan. So without further ado, here's Bhagyavan Act 3.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे. पु ल बहुरूपी होते. लेखक, नाटककार, अभिनेता, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अशा अनेक भूमिका त्यांनी वठवल्या. भाईंची सामाजिक बांधिलकीची जाणीव अतिशय तीव्र आणि सक्रिय होती. भाईंनी आपल्या मिळकतीचा बहुतांश वाटा हा जगालाच परत दिला. त्यांनी लोकहितकारक अनेक कामांसाठी देणगी दिली, पण त्याविषयीची प्रसिद्धी मात्र कधी कुठं केली नाही. प्रामाणिक राहा आणि स्वतःच्या गरजांपेक्षा समाजातील गरजवंतांच्या गरजांकडे लक्ष द्या. भाईंच्या या शिकवणीवरच आधारित असलेले नाटक म्हणजे भाग्यवान. तर आज या नाटकाच्या 3ऱ्या अंकाचे अभिवाचन आमच्या मराठी विभागाचे विद्यार्थी करीत आहेत. शेपी या नाटकावरून त्यांना भाग्यवानची कल्पना सुचली, परंतु ही शेपीचे रूपांतर किंवा भाषांतर नाही. या नाटकाच्या सारांश रूपाने पात्र परिचय. शिदबा या नाटकाचा नायक पुण्याच्या एका गरीब वस्तीतला आणि परिस्थितीने अतिशय गरीब. रद्दी विकणाऱ्या शिदबाला वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडवल्यामुळे 30,000 रुपयांचे पहिले बक्षीस मिळते. परंतु इतर वाचकांनीही शब्दकोडे सोडून पाठविले असतील, त्यांना देखील यातील काही पैसा मिळायला हवा होता असा विचार करणारा शिदबा आजच्या पिढीतील रणजितसिंह डिसले गुरुजींच्या विचारांशी मिळता जुळता वाटतो. पुढील पात्र सरस्वती, शिदबाची एकुलती एक मुलगी. पुढील पात्र म्हणजे श्रीपत, सरस्वतीचा प्रियकर अर्थातच होणारा नवरा. तोही शिक्षक, सासऱ्यांच्या पैशांवर डोळा ठेवणारा आणि सासरे गरिबांना पैसे वाटायला निघाल्यावर त्यांना वेडा ठरविणारा. पुढील पात्र संबा, शिदबाचा मित्र, शिदबाला शब्दकोडे सोडवण्याचा सल्ला देणारा. अशा प्रमुख भूमिका असलेले नाटक भाग्यवान. तर या अंकात श्रीपतने घरी आणलेल्या वेड्यांच्या डॉक्टरला संबा घराबाहेर घालवतो आणि इथून उत्तराच्या वाचनाची सुरुवात होते. श्रीपतराव, तुमचे कोण पाहुणे होते का? अबा कुठला पाहुणा? आत्ता रिकणार आला होता. तो पैशावाला त्याल्याची खबर दुनियेला कळली. आता समधी जण जमणारच की तो लुबाडायला. श्रीपतराव, शिदबा एकदा लवकर लगीन उरका ह्यांचं. आता हक्काने तरी भांडू देत. हे काय खरं नव्ह? होय भाई, एकदा लवकर लगीन होऊन पोरगी दादल्याच्या घरी गेली नांदाया म्हणजे चुकाने खेड्यावर जा आणि बस मळा पिकवीत. मळा? तुम्ही बी जावं सुट्टीत अधूनमधून निवांत आराम करायला मळ्यावर. अच्छा, म्हणजे मळा घ्यायचं ठरलंय तर तुमचं. आणि मग त्या अन्नदान यज्ञाचं काय झालं? कशाचं? नाही, ते 30,000 रुपयांचा घास त्या उपाशी पोटांच्या भिकारी घालायच्या वर्ताचं काय झालं? संतपदाची जोडी नाही का करायची? थांबा, काय वाटेल ते बोलू नका. श्रीपतराव, तुमची जीत झाली आहे. माझी जीत? तुमची जीत. मी हरलो. अच्छा, म्हणजे तुमचे तुकोबा ज्ञानदेव हरले की काय? त्यांच्या काय सांगू मी, पण मी मात्र हरलो. काय म्हणता तुम्ही हे बाबा? काय सांगू पुरी, माझे 200 रुपये पाण्यात गेले. काय झालंय काका, सांगा ना. सांगू ते की तुझ्या बाळालाच. धर्माचा अवतार घेऊन गेला होता. काय झालं ते विचार. काय सांगू, हसावं की रडावं हेच काही नसं झालंय. वाटतंय पैसे घ्यावेत आणि काडी लावून जाळून टाकावे. ये छक, पैसा जाळावं, त्याची रॅक फसावी अंगाला आणि त्याच भिकऱ्यांच्या रांगात जाऊन आंध्याला दाता दे भगवान म्हणत थाळीत किती दिडक्या चमल्या त्या हळूच डोळं उघडून बघावं. म्हणजे कुणी फसवलं तुम्हाला? अगं सगळेच फसवायला निघाले आहेत. का आता पटलं की नाही? पटलं बाबा, पटलं. गुरु आहेस. मग घ्या आता मला. मी घेऊ देणार नाही. मी थोडाच घ्यायला निघालोय. मग काय करणार आहात एवढ्या पैशांचं? पण बाबा, तुम्ही आधी ठरवलं होतं ते काय वाईट होतं? सरोज, एक अक्षर बोलू नका. चला बाबा, मला येऊ द्या तुमच्याबरोबर. भुकेल्या जीवाला अन्न मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद मला तरी बघू द्या. भुकेले जीव थोबाड फोडून अवताला जोडले पाहिजे एकेकाला. म्हणजे खरंच दानधर्म करायचं नाही असं ठरवलंय तुम्ही? काही कळेनासं झालंय मला. दान धर्म कोणाला करू? चोर कुठला आणि साव कुठला ओळखायचं कसं? अक्का, मी सांगतो काही झालं ते. ह्याला घेऊन
गावातली निम्मी भिकारी नुसते दाखवले. शिटबा सकाळचा आंधळा मी बराबर घेतला त्याला. भाताला दही आली त्याची. 8 आणायचं पैसे टाकलं थाळीत. मी दाटूनच म्हटलं, शिटबा 8 आणे. लागलीच डोळं उघडे त्या आंधळ्यानं. लफंगे. अगं एक शुनीमा चुकवत नाही तो आंधळा. मी चिकी विकले त्याला 1000 बघती. अक्का भीक मागायचा सुद्धा धंदा केला गया चांडाळली. या संभानं कुठं कुठं काय काय पाहिलंय देव जाणे. एका रक्तपिटीने भरल्या भिकाऱ्याच्या अंगावर गेला व त्याची वाहती जखम सरळ आपल्या हाताने पुसली. तो लागला बोंबलायला. मला यानं आपला हात दाखवला. सर्व रंगवलेल्या जखमा, पण पाहणाऱ्याला वाटायला सर्व हातावर जखमा आहेत. साधू, सैन्यासी, बैरागी फटके मारून कामाला झुंपले पाहिजे एकेकाला. म्हटलं ना आता. पण शिरपतराव समधेच भिकारी असे असतात असं नाही बरं का. खरे भिकारी बी आहेत. मग त्यांची काळजी समाजानं घ्यावी. समाज म्हणजे आपणच ना. खरंय. समाजातल्या मोठ्या लोकांचं काम आहे ते. अरे पण या 30,000 रुपयांनी मला आलंय ना हा मोठेपणा. मग काय करायचं ठरवलंय तुम्ही या पैशांचं? काही सुचना असं झालंय मला. दरिद्र तर दिसतंय, अडले नडले लोक दिसतायत. आपल्याला काय करायचंय त्यांच्याशी? असं तुमच्यासारखं मला वाटलं असतं सुखानं खात बसलो असतो हो. पण मी एकटाही पैसे खात बसलो तर अंगावर वन उपटील असं वाटायला लागलंय मला. काय करू, माझ्या कमाईतून नाही आला हा पैसा. ये अक्का, लग्न न करीत त्याला मास्टरिंग केली म्हणून चाईतले लोक असतात मला. पण मी नाही परवा करीत. म्हटलं लग्न झालं तिने तिचा नवरा काय वाटेल ते करू दे. तोवर कमावून खाऊ दे. कमावून खावं माणसानं, आयत्या पैशावर जगू नये. पण हे पैसे काय कुठून तुम्ही चोरून आणले नाहीत? खरं सांगू, त्या संभाला विचारलं मी, अरे एवढे पैसे द्यायला परवडतात कसे या पेपरवाल्यांना? का? अनेक लोक पाठवतात कोडी. होय, आणि आशेवर बसतात की आपल्याला 30,000 रुपये मिळणार. लाख लाख लोक पाठवतात म्हणे. जास्त पण कमी नाही. घ्या, इतक्या लोकांच्या तळतळात मला बांधायचे आहे. इतक्या लोकांच्या आशेची राख झाली आणि त्यातून माझ्या घरात हा पैसा आला. श्रीपतराव, इतक्या लोकांचा हा पैसा आहे, माझा नाही. मग जा, नेऊन द्या त्या लोकांना घरी. शक्य असतं तर केलं असतं मी. म्हटलं असतं बाबांनो, घ्या तुमचे पैसे. कोणाच्या सापावर जगायचं नाही मला काय. घसा फोडून रद्दी जमा करून विकेल, त्यावर भागतं माझं पोट. बरोबर काय घेऊन जायचं जाताना. आता आधी मळा घे. मी सांगतो तसं मरेपत्तर राब. ऊस पिकीव आणि मरतानी नातवाच्या नावावर करून दे. हो, म्हणजे ज्याचा अजून या जगात पत्ताही नाही त्याच्या नावावर करा सगळं. आणि त्याचे आई बाप राहू दे उपाशीच. का मास्तर की पोट भागत नाही? आता तर काय लगीन झाल्या घरात दोघं कमावणार. लग्न झाल्यावर मी सरोजला काम करू देणार नाही. का? बायकांनी कामं करणं आवडत नाही मला. पण मी नोकरी सोडून नुसती घरात भांडीधुंडी करीत बसू वाटतं. मोलकरणीची कामं तुला करायला सांगायला अक्कल घाण नाही टाकून आलोय मी. लग्न झाल्यानंतर बायकांनी घरं सांभाळावी नीट. आणि उद्या समध्या मोलकोणीच्या नवऱ्यासनी असंच वाटलं म्हणजे? शिटबा, ऐका तुमचं जावं तर शहाणपणा. मला कुणाचं शहाणपणा कळेल असं झालंय. काही झालं तरी हा पैसा पापाचा आहे असं वाटायला लागलंय मला. आजोबा, आजोबा, अक्काचं लग्न आहे की नाही हो? आहे ह. बघ आहे की नाही, कशी चिरली त्या भीमेटलीची. आजोबा, ती भीमी आहे की नाही नक्की? तिच्या ताईचं लग्न आहे. मी म्हंटल आमच्या अक्कांचं सुद्धा आहे. तशी नाही म्हणाली. आहे की नाही हो लग्न? हो आहे तर. मग लग्न झाल्यावर अक्काला एक बाळ मिळणार की नाही हो एवढंच? लते, गप गप, कोणाला काय कळतंय त्या. आणि लताबाई, बाळ मिळणार नाही, बाळ होणार म्हणायचं. हा, वेडे कुठले. दवाखान्यात बाळ मिळतं पैसे दिले की. कोणी सांगितलं तुला? माझ्या बाबांनी. माझी आई की दवाखान्यात गेली होती बाळ आणायला, पण तिला आताच येऊ दिलं नाही. आणि आजोबा, तिथे आई मेली माझी. चुप, असं बोलू नये. कोणतरी काहीतरी सांगतं बघ पोरांना. खरं, अगदी कळत शपथ. तुम्हाला नाही कळत. भीमीनं सांगितलं मला. म्हणे दवाखान्यात पैसे दिले की बाळ मिळतं म्हणे. आईकडे पैसे नव्हते, बाबा गेले होते पैसे आणायला. संभा, पैशाला वाट सापडली माझ्या. म्हणजे हे ढोंग नाही करता यायचं कुणाला. कसलं डोंग बाबा? बाळंतपणाचं. श्रीपतराव, एक उपकार करा. बाळंतपणाचा मोफत दवाखाना कुठे आहे? काय करायचंय तो? हे 30,000 रुपये त्या दवाखान्याला देणार मी. तिथं अडलेल्या बाया येतील. फुकट बाळंतपण होईल त्याचं. तिथं लबाडीला जागा नाही.
अक्का जातो मी. जा बाबा जा. काय जा? अहो तुम्ही तरी सांगा यांना. सांगा काही. आमचं शहाणपण संपलं आता. शिद्बा, देवाच्या दुनियेतला माणूस तू इथं कसं जन्माला आलास? अरे हे काय बेड्या? श्रीपतराव तुमचं बरोबर आहे. एकट्या दुकट्याच्या हातानं माणसाचं भलवणं कठीण आहे, पण 10 शहाणी माणसं भलं करतात त्यात जाऊन उभं राहायला पाहिजे आपण. राम देव होता, त्याला एका बाणानं दर्या हटवता येत होता, पण 1000 वांद्याच्या हाताने त्याने सेतू बांधला. खारकुंडीच्या माती सुद्धा मोलाची ठरली. श्रीपतराव, लाखोपतीचे दुधे 30,000 रुपये मातीसारखे आहेत, पण रामाचं नाव घेऊन काम करणाऱ्या माणसा जाऊ द्या पैसा. सांगा कुठे मोफत दवाखाना? मला लवकर मोकळं करा या विचारली. चला मी दाखवतो. आपल्याला खूप आनंद झाला असेल आता. आनंद? मला नाचावं असं वाटायला लागले. काय करावं काही कळत नाही. आई, केवढ्या मोठ्या माणसाची लेक आहे ग मी. आई, कुणाला सांगू का हा आनंद मी आता? आनंद? 30,000 रुपये नाहीसे झाल्याचा आनंद. नाहीसे झाले? 30,000 रुपयात कोटी रुपयांचा आनंद घरात आला. अगं वेळ नाही ना लागलं तुला सरोज? ह्यालाच वेळ म्हणत असतील तर मी वेडी, अगदी वेडी झाली आहे या क्षणी. काय झालंय तुला सरोज? कुबेराचा भंडार पायाशी आला असताना लाथाडलं, लक्ष्मीला पायदळी तुडवली. काय बोलताय? बाजारातल्या लक्ष्मीला घरात बसवलं त्यांनी. तर नाही, तुम्हाला नाही कळणार आहे. सर्वस्वाचं समर्पण करण्यात काय आनंद आहे, कसली धुंदी आहे हे कळायला एकतर तुम्हाला बायकांच्या जन्माला तरी यायला हवं, आणि पुरुष असला तर माझ्या बाबांचं आकाशा एवढं अंतकरण तरी तुम्हाला असायला हवं. माझे बाबा अडाणी, अशिक्षित, तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे संस्कृती शून्य, साधा रद्दीवाला. आई गेली त्यावेळी लता एवढी असेल मी. तेव्हापासून जेव्हा पाड जतन केलेल्या या लेकीला तुमच्या स्वाधीन करताना आपल्या काळजाचा तुकडा काढून त्यांनी दिला. केवढी ही छाती. प्रेम तुमच्यावर आहे हे बाबांना किती भीतभीत सांगितलं होतं मी. मला वाटलं ते अडाणी आहेत, प्रेम बिम काही कळणार नाही त्यांना असं वाटलं. मी त्यांना हे सांगितलं आणि हळूच त्यांच्याकडे पाहिलं. लहानपणी मी बाबांच्या कुशीत तोंड खुपसून जसे रडत असे तसे बाबा अगदी लहान 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 होऊन माझ्या कुशीत तोंड खुपसून रडले. त्यांना खूप आनंद झाला होता आणि खूप दुःखही झालं होतं. आज त्यांना नुसताच आनंद झाला आहे, मलाही झाला होता. पण तुमच्याकडे पाहिलं आणि आनंदाचा पूरच ओसरला. आता मला खूप वाईट वाटत आहे. इतका वेळ आनंदाने रडले, आता दुःखानं रडावंसं वाटतं. वेळ नाही ना लागलं तुला सरोज? आता मात्र खरंच मला शंका यायला लागली आहे. श्रीपतराव, केवढा आनंद आहे हो. पण श्रीपतराव, ह्यातला एक कणही तुमच्या वाटेला नाही आला. माझं सर्वस्व तुमच्या पायाशी वाहताना मला मिळालेला आनंद. बाबांनी आज खडीसाखरेचा नैवेद्य देवाला दाखवावा त्याप्रमाणे अगदी सहजपणे दवाखान्याला हे 30,000 रुपये देण्यात मिळालेला आनंद. व्यवहारी धूर्त वाटणाऱ्या संभा काकांनी बाबांना लोटांगण घालताना मिळवलेला आनंद. पण श्रीपतराव, ह्यातला अर्धा कण जरी तुमच्या वाटेला आला असता ना तर तुम्ही आनंदाने नाचला असता, बेहोश झाला असता. काय झालं हो? आम्ही इथून गेलो, गल्लीच्या नाक्याला पोहोचलो. एक इसम आला. कसं काय शिग्म म्हणाला, ह्यो त्याच्याशी तुम्ही एवढं बोलला आणि तर मीच म्हणून सुरा मारला. बरं तर बरं, छातीतच वार जायचं. लोक धावलेत त्याच्या मागं. आज आईतवार, दवाखाने बी बंद. अहो मग इथं कशाला आणलं? ससूनमध्ये तरी न्यायचं. थांबा, मीच फोन लावतो. हा बघा, सापडला. मी खाली चालत होतो तेव्हा लोक याला धरून आणत होती. हाच ती हो. चांदळा, काय केलंस हे? थांबा, मी पोलिसालाच बोलवतो. थांबा, हा नाही तो. सोडा त्याला, यानं काही केलं नाही मला. शिद्बा, अरे असं काय करतोस? आता मात्र कमाल झाली तुमच्या पुढं. हा इसम नाही तो, सोडा त्याला. म्हणते हा त्यांना, तुम्ही पडा स्वस्त, ते सोडतील त्यांना. कुणी डॉक्टर का नाही आणत लवकर? आजोबा, लता, आजोबा, बाबा आले. आजोबा, तू बा आहे का हिचा? अरे आद्या बा, शिद्बा. लता, शिदबा, काय केलं मी हे? माझा सुरा द्या मला, नाहीतर तुम्ही खुपसा माझ्या पोटात. अरे पोटच्या लेकीसारखी तुझ्या पोरीला सांभाळली होती है ना, काय केलंस हे? आजोबा,
बाबा आले. उठा ना अक्का, तू तरी उठव. बाबा तुम्ही उठवा ना. लता, तुझे बाबा? होय आजोबा, माझे बाबा छान आहेत नाही माझे बाबा. बाबा माझे आजोबा सुद्धा छान आहेत आणि माझी अक्का सुद्धा. काका, डॉक्टर नाही का हो आले? घाबरू नको अक्का. काय केलंस हे? काय सांगू, बायकोला बाळणपणासाठी दवाखान्यात घेऊन गेलो होतो. डॉक्टरीन बाई तसल्या तिच्या आडल्या सुद्धा पैसे मोजल्याशिवाय दवाखान्यात घेईना. माझ्या खिशात तर फुटकी कवडी बी नव्हती. तसाच बाहेर पडलो, पुढ्यात कोणीतरी सायकल दिसली. ती चोरून विकावं म्हणून घेतली आणि निघालो. तितक्यात यानं मला पोलिसात दिलं. माझी बायको त्या दवाखान्याच्या दारात रस्त्यावर तडफडून गेली. आज 2 महिन्यांनी सुटून आलो, पोर नाहीशी झालेली. डोकंच फिरलं माझं. देवा, काय करून बसलो मी हे. बाई, वरवंट्याखाली ठेचून काढा मला. अगं अक्का, हा तुझा भाऊ आहे. हे घे पैसे दवाखान्यात. होय बाबा, भाऊ आहे माझा. तुम्ही पडा स्वस्थ, मी नेऊन देईन पैसे. म्हणजे काय माणसं आहेत. या गुन्हेगाराला माफ करणार तुम्ही आता बाबासाहेब? दूर व्हा. असल्या अडाणी माणसाच्या दुनियेत तुमच्यासारख्या सुसंस्कृत माणसाला जगणं अवघड जाईल. इथली माणसं डोक्याने जगत नाही, फक्त अंतःकरणानं जगतात. हक्क आणि कायद्याच्या भाषेची पोपटपंची करणाऱ्या श्रीपतरावाची बायको होण्यापेक्षा रद्दीवाल्याची मुलगी म्हणून जन्मभर आनंदात राहीन मी. सरोज, माझं नाव सरस्वती आहे. बाबा, Firstly, I would like to thank Principal Dr. B.B. Sharma, Vice Principal Degree College Dr. Preeta Nilesh, Vice Principal Junior College C.A. Vidyadhar Joshi, and very big thank you to the participants, teachers and organizers. I hope you enjoyed the performances and are inspired to read about dramas in various languages. The audience was great. Thank you so much for cooperating in spite of network glitches. Also, thanks to the team who are working behind the screen. We look forward to seeing you on next Saturday for one more magnificent and inspiring event of Kavya Sangraha, as known as Poetic Appreciation. Thank you.